नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत नवोदयचा जो काही 20 तारखेचा पेपर आहे, 20 जानेवारीला नवोदय परीक्षेचा पेपर होणार आहे। याच्यासाठी गणित या विषयावर आधारित असलेला एक प्रॅक्टिस पेपर आपण घेत आहोत। या पद्धतीचे पेपर्स आपण अजूनही 2 पेपर्स घेणार आहोत। या पद्धतीचा हा जो काही पेपर्स आहे नवोदय करता असणारा, या पेपरचे विश्लेषण जे काही आहेत प्रश्न घेतलेले, ते प्रश्नांचे विश्लेषण आपल्याला यामध्ये बघायचे आहेत। पहिला जो काही प्रश्न आपण तिथे घेतला होता त्या टेस्टसाठी, प्रॅक्टिस पेपरसाठी, तो पेपरचा प्रश्न होता पहिल्या 84 समसंख्याची बेरीज किती। लक्षात घ्या, हा पहिल्या 84 समसंख्याची बेरीज किती असा जर प्रश्न असेल तर लक्षात घ्या आपल्याला समची बेरीज करायची आहे। तर समची बेरीज करत असताना नेहमी लक्षात ठेवायचं की सूत्र आहे त्याचं n गुणिले n प्लस 1 म्हणजेच 84 गुणाकारामध्ये 85। तर 84 गुणिले 85 याचा गुणाकार जर तुम्ही केला तर तो येतो 7140। म्हणून पहिला जो काही प्रश्न आहे याचं उत्तर होतं आपलं पर्याय क्रमांक 1 7140 असा हा प्रश्न आपण इथे पहिला प्रश्न डिझाइन केला होता। बघा 20 जानेवारी दिवशी पेपर होणार आहे, लक्षात घ्या। आणि हा जो काही पेपर्स आहे हा महाराष्ट्रातील सर्व जे काही विद्यार्थी आहेत 5वीचे, या विद्यार्थ्यांसाठी हा पेपर घेतला जातो। ठीक आहे, बघा यासाठी आपण दुसरा जो काही प्रश्न आहे सर्व प्रश्नपत्रिकेमधला, या प्रश्नपत्रिकेमधला दुसरा प्रश्न होता सीमाकडे असलेल्या 540 आंब्यापैकी 120 आंबे विकलेत, बर 57 आंबे खराब झाले आणि 24 आंबे विकताना अधिक गेले, तर तिच्याकडे किती आंबे शिल्लक आहेत असा हा प्रश्न आहे। बेसिक असं होतं की याला सोडवायचं होतं 540 जशाला तसा, आणि त्यामधून मायनस करायचे होते 120 मायनस 57, ठीक आहे, ठीक आहे, आणि अधिक 24 हे सगळे जण मायनस करायचे होते। हा 540 जशाला तसा मायनस या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केली टोटल जणांची, तर ही बेरीज किती येते बघा। 7 आणि 4 11ला 1 हातचा आला 1, ठीक आहे, 5 आणि 2 7, 7 आणि 1 8, 8 आणि 2 10, 0 हातचा आला 1, 1 आणि 1 2, म्हणजेच आपल्याला उत्तर येणार होतं त्याचं 339, जो पर्याय क्रमांक 1 तुम्हाला पाहायला मिळतो। तर या प्रश्नामध्ये सुद्धा त्याचं उत्तर किती होतं, पर्याय क्रमांक 1च उत्तर होतं, हे लक्षात असू द्या। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा। पुढचा जो प्रश्न आहे 50 ते 100 मधील अविभाज्य संख्यांची बेरीज किती। आता 50 ते 100 मधल्या अविभाज्य संख्या ज्या आहेत हे आपल्याला बघायच्या आहेत। लक्षात घ्या 1 ते 100 मध्ये टोटल ह्या 25 संख्या आहेत। 1 ते 50 मध्ये ह्या 15 मूळ संख्या आहेत, त्याला आपण मूळ म्हणतो। अविभाज्य म्हणजे कोणत्या, मूळ संख्या, ठीक आहे। आणि 50 ते 100 मध्ये या ज्या काही संख्या आहेत त्या आहेत 10। या 10 मूळ संख्याची बेरीज आपल्याला बघायची। बेसिकली त्या सगळ्या मूळ संख्याही मांडता येतील आपल्याला, ज्या की इथे लिहू शकतो आपण इथं। त्या आहेत 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 अशा टोटल 10 मूळ संख्या आहेत। आणि या सगळ्या 10 मूळ संख्याची जर बेरीज केली तर ती होते 732। तुम्ही चेक करू शकता। ठीक आहे, चला तिसरा जो काही प्रश्न होता, ह्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे सांगता येईल। चौथा प्रश्न ज्यामध्ये अपूर्णांक दिलाय बघा, ही अपूर्णांकाची बेरीज करायची होती। हा आहे तुमचा 1/2 अधिक 1/4 अधिक 1/7 अधिक 1/14 अधिक 1/28। ठीक आहे, या सगळ्यांची जर बेरीज केली तुम्ही टोटल जणांची तर ती येते 1 आणि सुरुवातीचा 1, 1 आणि 1 किती झाली 2, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर तुम्हाला सांगता येईल, जे आहे 2। बघा पुढचा प्रश्न, एका पेन्सिलचा काय आहे 1/9 भाग कसा आहे काळा आणि उरलेला अर्धा भाग कसा आहे निळा,
आणि उरलेला भाग 36 सेंटीमीटर आहे. तर पेन्सिलची लांबी किती? जेव्हा अशा पद्धतीचा प्रश्न येईल तेव्हा इथे लिहा 36, 1/9 भाग काळा आहे म्हणजे 9 वरती जाईल आणि 9 मधून 1 वजा होऊन 8 तो खाली येईल. अर्धा भाग म्हणजे 2 वरती जाईल आणि 2 मधून 1 वजा होऊन तो खाली येईल. ठीक आहे. याला जर भाग दिला तर कितीचा जातो? 4चा आणि 4 ने 36 ला दिला तर 9चा. म्हणजेच 9 गुणिले 9 बरोबर 81. तर पेन्सिलची लांबी आहे 81 सेंटीमीटर. बघा, हा प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो. जेव्हा जेव्हा असा प्रश्न येईल तुम्हाला तेव्हा तेव्हा बघा ए अधिक बी अधिक -c या भागावरती आधारित असणारा हा प्रश्न, त्याचं उत्तर नेहमी किती टाकायचं? 0. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. दशांश अपूर्णांकावरून हा प्रश्न आहे. दशांश अपूर्णांकामध्ये हे सगळे तुम्हाला काय करायचे तर मांडायचे. ठीक आहे. आता वरच्यांची वजाबाकी करून घ्यायची. मग वजाबाकी किती काही बघा, 4 मधून 3 गेला तर 1, 6 म्हणजे 15तून 6 गेले तरी तर किती? 9 पॉईंट. ठीक. इतरले 5, 5 मधून 9 जात नाही 15, इथं किती येईल? 6 म्हणजेच 6.91 असेल. इथं तशीच त्यांची बेरीज करा. 4 आणि 3 7, ठीक आहे. 5 आणि 6 11, 1 चाला 1, 9 6 15 1 16 6, चाला 1 1 8 आणि 8 16. 2 संख्यांतर पॉईंट, 2 संख्यांतर पॉईंट. ठीक आहे. हे भागाकाराचं चिन्ह सेम या पद्धतीने त्याला सोडवा. आणि म्हणजे हे सगळी जी काही प्रॅक्टिस आहे हे सगळं मांडल्याच्या नंतर याला जर तुम्ही सोडलं तर त्याचं उत्तर येतं तुमचं 1/100. 1/100 म्हणजेच किती? 0.001. हे पर्याय उत्तर आपल्याला त्यातलं सांगता येतं. ठीक आहे. तर एक उत्तर होतं त्यातलं. सॉरी, उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 2. आता 1.5 रुपयाला एक केळी म्हणजे एका केळीची किंमत किती आहे? 1.5 रुपया गुणिले 15 डझन. 15 म्हणजेच 12 गुणिले 15. याचा अर्थ 1.5 गुणिले 180. याचा जर सॉल्व्ह केलं तर उत्तर येईल तुमचं 270 रुपये. ही झाली तुमची खरेदी किंमत. पुढे म्हणले त्यांनी 240 रुपयाला विकले. याचा अर्थ 240 ला विकले तर 30 रुपये काय झाला तुम्हाला? तोटा. पर्याय क्रमांक 4 हे त्यातलं उत्तर बरोबर आपल्याला सांगता. 2 संख्याची बेरीज. आता काढू मोठी संख्या. मोठी संख्या जर काढायची असेल तर बघा दोघांची बेरीज करा. 54 भागाकारामध्ये 2 याने तुम्हाला मोठी संख्या मिळेल. ठीक आहे. आता मोठी संख्या जर काढायची असेल तर दोघांची बेरीज भागिले 2 म्हणजेच किती येईल? 288. किती बघा येतं? 288. आता 288 ला आपल्याला काय करायचंय? पुन्हा 288 भागिले 2 म्हणजेच 144. ही झाली मोठी संख्या. तशीच लहान संख्या काढायची. लहान संख्या काढताना 234 मायनस किती? 54 भागिले 2 म्हणजे 180 भागिले 2 म्हणजे किती? 90. आता ते काय म्हणले? 2 संख्येचा गुणाकार किती? म्हणजे 144 गुणिले 90 यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर तो येईल 12,960. हे त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला सांगता येतं. 80 सैनिकांना 15 दिवस पुरल आणि 3 दिवसांतर 20 सैनिक गेले. मग 80 सैनिक अजून किती दिवस जेवतील? 12 दिवस. कारण 3 दिवस खाल्लं म्हणजेच 80 सैनिकांना अजून 12 दिवस केलं असतं. त्यातले 20 गेलेत म्हणजे आता खाली किती राहिले? 60च राहिले. त्यांना किती दिवस जाईल? D2. 12 1 12, 12 पंचे 60. तो 5 भागाकारात येईल. बरोबर किती येईल? 16. 16 उत्तर आहे त्याचं. प्रश्न बघा, 50 मुलांना इथे घेऊ आपण. 50 मुलं. 5 दिवसाचा सहलीचा खर्च किती आहे? 8,500. लक्षात घ्या, जेव्हा सहलीच्या खर्चावरून प्रश्न येतो तेव्हा वरती काय करायचा? दोघांचा गुणाकार, दिवसांचा आणि मुलांचा. खाली काय लिहायचा? खर्च. मग इथं पण तेच. 40 गुणिले 17 भागाकारामध्ये किती? y2.
याला जर तुम्ही सोडलं, टोटल जर तुम्ही सोडलं याला, तुमचं लक्षात येईल बघा, हे 0 ने 0 कटला, इथे कितीचा भाग जाईल 17चा. ठीक आहे, म्हणजेच y2 बरोबर किती बघा, याला भाग दिला तर 8चा, 8 गुणिले 17 गुणिले 17. याला जर तुम्ही टोटली सॉल्व्ह केलं तर उत्तर येईल तुमचं 23,120. पर्याय क्रमांक 3 हे त्यातलं बरोबर उत्तर आपल्याला सांगता येतं. याची PDF जर तुम्हाला लागत असेल तर आम्हाला याच्यावरती संपर्क करा. बघा 9405828742 या क्रमांकावरती तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट्सअप करा किंवा संपर्क करा, कॉल करा. तुम्हाला ती PDF पाठवली जाईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना ती सोडता येईल. अशी ऑनलाईन पण टेस्ट आहे, म्हणजे तुम्हाला जर मोबाईलवर सोडायची असेल तर त्याची लिंकही सेंड केली जाईल. आलं लक्षात? म्हणून आमच्या टेस्ट जर तुम्हाला हव्या असतील, लागत असतील तर त्या पद्धतीने तुम्ही संपर्क करू शकता आणि त्या आधारे तुम्हाला त्या टेस्ट बनवून दिल्या जातील. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. आता इथं काय म्हणलेत बघा, डी या तुकडीतील मुलांची संख्या ही मुलींच्या संख्येच्या किती पट आहे. आता डी या तुकडीतील, आता डी म्हणजे ही तुकडी आहे. बरं, इथं काय विद्यार्थ्यांची संख्या दिली. आता हा पोर्शन कशाचा आहे, रंगवलेला मुलांचा आहे आणि बिगर रंगवलेला मुलींचा आहे. म्हणजे टोटल किती येत, आता इथं दिसतंय तुम्हाला टोटल कितीची संख्या दिसते, इथं 70ची. मग 70ची दिसत असेल तर इथून इथपर्यंत 50, म्हणजे 50 काय येतं, मुलं आहेत, आणि 20 काय आहे तुमच्याकडं, मुली. म्हणजेच 0 ने 0 काटला, 5/2 म्हणजे 2.5 पट यायला पाहिजे. अलग लक्षामध्ये किती यायला पाहिजे होतं, 2.5 पट. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला सांगता येतं. आता 3 डबे तेलाचे, एकात किती आहे बघा, 11.250 ग्रॅम. दुसरा डबा किती आहे, 14 पॉइंट किती, 750 ग्रॅम. नंतर किती आहे, 10.500 ग्रॅम. ठीक आहे, हे 750 आहे. 0 इथं किती आला, 5 5 10 ला 0, हातचा आला 1, 7 5 12, 12 2 14 1 15 ला 5, हातचा किती आला 1, 4 1 5 1 6, इकडे 3, 36.500 ग्रॅम. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, ऑनलाईन पद्धतीने पण तुम्हाला टेस्ट मिळू शकते. तुम्हाला ही लिंक पाठवली जाईल, त्यावरून सुद्धा तुम्ही टेस्ट सोडू शकता. ठीक आहे, वर्तुळाचा परिघ आणि व्यास याच्यातला फरक 30 आहे. आता परिघ आणि व्यास म्हणजे परिघ काय आहे, 2πr, व्यास काय आहे 2r, बरोबर फरक किती 30चा, म्हणून 30चा घेतला आपण. 2r कॉमन आहे, काढलं बाहेर, आतमध्ये राहिलं किती, 22/7 - 1 बरोबर 30. इकडे किती आला, 2 गुणिले r बरोबर इथं किती येईल बघा, इकडे गुणिले 15/7 बरोबर इथं किती 30. 15 2 30, 30 30 कॅन्सल झाला, तर r बरोबर किती येईल 7. आता r जर 7 आला तर काय सूत्र आहे, 7 गुणिले 22/7, 7 7 कॅन्सल, 22 7 154. क्षेत्रफळ किती येईल त्यातलं, 154 चौरस सेंटीमीटर हे त्याचं काय यायला पाहिजे, तो क्षेत्रफळ यायला पाहिजे होतं. ते त्याचं क्षेत्रफळ आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. सूत्र लिहायचं होतं, हे लक्षात घ्या, 2πr आणि हे 2r, 2r कॉमन आहेत म्हणून बाहेर काढले होते. इथं राहिला होता आपल्याकडे 22/7 मायनस किती 1, कारण इथून सगळं गेलं तर 1 राहील, बरोबर किती होतं इथं 30. हे 2r जशाला तसे, 2r गुणिले इथं सगळं सोडलं तर 15 येईल, बरोबर इकडे किती आहे, छेदामध्ये 7 बरोबर 30. हे 15 2 30, 15 2 30 कॅन्सल, तर r बरोबर किती आला 7. r जर 7 आला तर क्षेत्रफळाचं सूत्र आहे 7 गुणिले 22/7, 7 7 कट झाला आपला, 22 7 154. सिंपल आहे, लक्षात घ्या. पण आपल्याला कन्सेप्ट क्लिअर माहिती असायला पाहिजे होता, तेव्हा हा प्रश्न तुम्हाला सोडता आला असता किंवा त्या पद्धतीने जायचं होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न. पुढची टेस्ट सुद्धा लवकर दिली जाईल. आपण अशा पद्धतीने अजून 1 2 3 टेस्ट देऊ, विद्यार्थ्यांना त्या सोडवता आल्या पाहिजेत. ठीक आहे, पिशव्या तयार करायच्या आहेत. पिशव्या बरोबर वरती काय येईल बघा, 2.2 मीटर गुणिले 1.5 मीटरचा वर्ग, दोन्ही मीटर आहेत मध्ये,
आणि तर काय आलं 15 गुणिले 10 सेंटीमीटरचा वर्ग. म्हणून दोघाला कन्वर्ट करून घेऊ. 220 गुणिले 150 भागाकारामध्ये 150 सेंटीमीटरचा वर्ग. सेंटीमीटरचा वर्ग 1 सेंटीमीटर सेंटीमीटर कॅन्सल होईल, म्हणजे उत्तर येईल तुमचं 220, जे पर्याय क्रमांक 2 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. असा होता हा 15वा प्रश्न. बघा 16वा प्रश्न. पेपरचा जो काही भाग आहे तो सुद्धा सेम त्याच पद्धतीवर डिझाईन केलेला आहे. जो पेपर नवोदयला येतो लक्षात घ्या त्या पेपरवरती. ठीक आहे. हा पुढचा प्रश्न बघा. आता काय म्हणले तर बाजू दिलेली आहे तुम्हाला 300 मीटर आणि खर्च दिलेला आहे 1.25 मीटर चौरस मीटर दरानं शेत सपाट करण्याचा खर्च किती लागेल. म्हणजे आपल्याला इथे क्षेत्रफळ काढावं लागेल. क्षेत्रफळ कशाचं 300 गुणिले 300 म्हणजेच किती होईल 3 चा 9 0 0 0 0. आता खर्च काढायचा आहे. हे झालं चौरस मीटर. यालाच गुणिले काय करायचं 1.25 करायचं. ठीक आहे. हे 2 0 कट झाले म्हणजेच खाली राहिला 900 गुणिले 125 आणि मग 900 गुणिले 125 चा गुणाकार करून पहा तो येईल 1,12,500. ठीक. एवढा खर्च लागला. बेसिक उदाहरणं आहेत अलग लक्षामध्ये. याची तुम्हाला PDF पाठवली जाईल. यात बी काही शंका आहे, कोणाला असं वाटतं की हे आपल्याला समजलं नाही, तर तुम्ही बिनधास्त आम्हाला काय करू शकता तर व्हॉट्सअपला पाठवून द्या. तुम्हाला याचं पुन्हा अजून सविस्तरपणे विश्लेषण पाठवून देऊ आपण, कारण विद्यार्थ्यांना समजणं महत्वाचे. आपण पेपर तर दर्जेदार आहे लक्षात घ्या. प्रत्येक पेपरचा प्रश्न जो काही आपण काढतो तो प्रश्न दर्जेदार असतात आणि विद्यार्थ्यांच्या हिताचेच प्रश्न आपण काढलेत असं नाही. आणि पेपरला जो भाग येतो त्या भागावरून आधारित प्रश्न आहेत, सगळे भाग कव्हर केलेत आपण. ठीक आहे. बघा इथं पुढचा प्रश्न नवीन भागानुसार आलाय. नवीन भाग जो काही आहे बघा, नवीन भागानुसार प्रश्न घेतलेत आपण आणि प्रत्येक प्रश्न म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून सिलेबस पण चेंज झालेला आहे लक्षात घ्या. तुमचा नवोदयचा सिलेबस सुद्धा बदललाय. म्हणून तुम्हाला जर नवोदयचा सिलेबस माहिती नसेल, फक्त गणिताचा बदललाय, सगळा नाही, गणिताचा जो काही सिलेबस बदललाय त्याचा आपण सेपरेट व्हिडिओ टाकलाय. डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता किंवा आपले जे काही व्हिडिओ आहेत त्यामध्ये तुम्ही जाऊन बघा. नवोदयचा सिलेबस नवोदयचा अभ्यासक्रम या भागावर आधारित असलेला व्हिडिओ जो आहे तो पण बघून घ्या. आता इथं काय सांगितलं त्यांनी त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढा. आता याला 2 प्रकारे काढता येतं. बेसिक हा जो काही त्रिकोण आहे हा त्रिकोण आहे तुमचा काटकोन त्रिकोण, कारण 8 15 17 8 15 आणि 17 हा राईट अँगल आहे, कारण हा कर्ण झाला आणि ह्या 2 त्याच्या बाजू झाल्या. आणि मग हा 2 बाजू आणि राईट अँगल जर आला तर डायरेक्ट सूत्र काढता येत त्याचं 1/2 गुणिले किती 8 गुणिले किती 15. ह्या 8 ला भाग दिला तर 4 15 चौक 60 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर आपल्याला त्यातलं सांगता येतं किंवा ते उत्तर तुम्हाला काढता येईल. पुढचा प्रश्न 120 या संख्येचे एकूण विभाजक किती म्हणले रे. आता 120 चे विभाजक लिहावं लागतील तुम्हाला. 120 ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो तर 1 न जातो, 2 न जातो, 3 न जातो, 4 न जातो, 5 ने जातो, 6 ने जातो, 8 ने जातो, 10 ने जातो, 12 न जातो, 15 न जातो, 20 न जातो, 24 न पण जातो, 30 न पण जातो, 40 न पण जातो, 60 न पण जातो आणि 120 न. म्हणजे असे टोटल किती आले तर 120 चे अवयव, तर असे जवळपास 16 अवयव आहेत. आणि या 16 अवयवावरून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. पण मग पेपरमध्ये असं एखादी वेळेस चुकू शकतं, म्हणून आपल्याला काय करता येईल रे, याला अजून एक पद्धत वापरता येईल, ज्याला आपण काय म्हणतो की आपल्याला याच्यासाठी काय करायचं ते लक्षात घ्या. याच्यासाठी आपण एक पद्धत वापरू शकतो, ती म्हणजे डायरेक्ट पद्धत पण आपल्याला इथे वापरता येते. फक्त तुम्हाला त्याचे अवयव पाडता आले पाहिजेत. नाही तर अवयव जर पाडता येत नसतील तर मग हा प्रश्न सोडणार येणार नाही. मग कसे अवयव पाडणार बघा आपण. 12 गुणिले 10. आता 12 चे अवयव काय पडतील रे 2 गुणिले 2 गुणिले 3 झाले. आणि 10 चे काय पडतील रे 5 गुणिले 2. बस हे अवयव घ्या ना. आता बघा 4 3 12 आणि 5 2 10 झाले अवयव. मग 2 किती वेळा आला रे टोटल 3दा आला. ठीक आहे. 3 किती वेळा आला एकदा. 5 किती वेळा आला एकदा. आता एकूण अवयव काढायचे, एकूण अवयव. आता एकूण अवयव काढत असताना सगळ्यांचे घात काय करायचे 1 1 न प्लस करायचे. 8 गुणिले 2 बरोबर किती 16. तर टोटल किती आहे तर 16 एकूण विभाजक आहे, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. पुढचा आता हे असा एक प्रश्न आहे पुन्हा पुढचा एक विशेष महत्वाचा प्रश्न. आता
लसाई मसाई तुम्हाला पेपरमध्ये विचारली गेली नाही, पण लक्षात घ्या रे, आपल्याला लसाई मसाईची जी काही शाब्दिक उदाहरणं आहेत ते उदाहरणं येऊ शकतात. म्हणजे आपण त्याला कसोट्यावर आधारित असलेली उदाहरणं पण म्हणू शकतो. बघा ना, आता इथे 125 कमळाची आणि गुलाबाची फुलं दिलीत आणि त्यांचे सारखेच हार तयार करायचे आणि हारात जास्तीत जास्त फुलं असली पाहिजेत. मग आता 125 आणि 175 यांचा तुम्हाला लसाई फाईन करावा लागेल. ठीक आहे, यांचं काय करावं लागेल, लसाई फाईन करावा लागेल. मग लसाई बघून घेऊ आपण. आता सर्वांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या 25, 25 5 सव्वाशे, 25 7 175. आता सगळ्यात मोठे हार किती झाले रे, 25 25 चे. ते म्हणले शेवटच्या वेळीत एकूण किती हार तयार होईल. बरेच विद्यार्थी लगेच 25 ला बरोबर करतील. मग 25 झालं का उत्तर तुमचं, नाही. ते काय म्हणले एकूण किती हार तयार होईल. 25 चे किती हार तयार होतील, 125 मध्ये 5 आणि 175 मध्ये 7, म्हणजे दोन्ही मिळून किती हार तयार झाले, टोटल 12 हार तयार झाले. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर तुमचं बरोबर असायला पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 2 उत्तर करून घ्या. पर्याय क्रमांक 2. आपल्याला मोठ्यात मोठ्या फुलांचे हार नाही तयार करायचे, एकूण हार किती म्हणले ते. शेवटची लाईन व्यवस्थित वाचा. शेवटच्या लाईन मध्ये त्यांनी सांगितलं एकूण हार किती होतील, तर एकूण हार तयार होतील 12. कारण 25 चे हार जर तयार केले मोठे तर 125 मध्ये 5 होतील आणि 175 मध्ये 7 होतील. दोन्ही मिळून टोटल किती झाले, 12. तर आपल्याला असे एकूण 12 हार तयार व्हायला पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. हे प्रश्न आजच्या व्हिडिओ मधला सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे. आता असे जे काही प्रश्न आहेत रे, सगळे टेस्ट वगैरे नवोदयसाठी असे व्हिडिओ पण पहिले टाकलेत, पण ते जे काही व्हिडिओ आहेत ते जुन्या अभ्यासक्रमानुसार आहेत. नवीन अभ्यासक्रमानुसार आताच हा आपला पहिला व्हिडिओ आहे. अजून असे आपण 2 पेपर घेऊ गणिताचे. आपल्याकडे मी फक्त गणिताचाच पेपर घेणार आहे. बाकीचा बुद्धिमत्ता मराठीचा अभ्यासाचा जो काही पेपर आहे तुम्ही तो सर्च करू शकता. व्हिडिओ आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. नवीन जे काही प्रॅक्टिस पेपर येतील ते सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि ओरिएंटेड, लक्षात घ्या, नवीन अभ्यासक्रमानुसार पेपर आहेत आणि प्रश्नाची क्वालिटी मात्र एकदम ओके, की आपण उगाच घ्यायचा म्हणून प्रश्न घेत नाही की चला काहीतरी सोपा प्रश्न घेतलाय आणि विद्यार्थ्याकडून तो सोडून घ्यायचा आहे. ठीक आहे, तसा पेपरला प्रश्न येऊ शकतो, तुम्हाला अडचण नाही. पण मग विद्यार्थ्याला असं वाटू नये की आपल्याला लगे पैकीच्या पैकीच मार्क पडायला लागले सगळ्या भागामध्ये, म्हणून आपण हे थोडेसे कठीण प्रश्न घेतोय. लक्षात घ्या, हा जो काही प्रश्न आहे, सायकलची त्रिज्या किती आहे, 35 मीटर, आणि चाकाच्या फेऱ्या किती मारायच्या, 200. एकूण किती अंतर जाईल. आता 35 मीटरचं जर असेल तर 35 गुणिले 2 लगेच 700 करून टाकायचं नाही. आपलं 35 मीटरचं अंतर आहे तर आपल्याला 2 पाय आर हे जे काही सूत्र आहे परिघाचं ते वापरावं लागेल. 2 गुणिले 22/7 गुणिले 35 म्हणजेच 7 5 35. एक फेरी जर त्याने मारली तर 220 सेंटीमीटर अंतर ते चाललं. आपल्याला 200 फेऱ्या मारायच्या, म्हणजेच 220 गुणिले 200 झालं 22 दुनी 44 000 सेंटीमीटर. पण आपल्याला त्यांनी सांगितलं 44,000 सेंटीमीटर जाईल. आता सेंटीमीटरचा पर्यायच नाही, मग याला पुन्हा मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. भागाकारा 100 घेऊन 2 0 2 0 कॅन्सल. याचा अर्थ 440 मीटर एवढं डिस्टन्स आपण ते काय करणार आहे, तो व्यक्ती किंवा ते चाक कव्हर करणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर या पद्धतीनं असे 20 प्रश्न जे पेपरला येतात त्या धर्तीवर आधारित आपण हे 20 प्रश्न नवोदयच्या प्रॅक्टिस पेपरसाठी विचारले गेलेले आहेत. याची पीडीएफ आहे, ऑनलाईन लिंक आहे. तुम्हाला जर असं वाटलं की आपल्याला ऑनलाईन लिंक आणि पीडीएफ पेपर दोन्ही पण पाहिजे तर ते दोन्ही पण मिळेल, पण त्यासाठी तुम्हाला आम्हाला संपर्क करावा लागेल. आणि आमची जी काही व्हिडिओची लिंक आहे ती व्हिडिओची लिंक तुम्हाला तुमच्या मित्र किंवा प्रत्येक ग्रुपवरती शेअर करायची आहे, जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं आणि आम्हाला त्यातून प्रेरणा मिळून आम्ही तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओज तयार करून घेऊन यावेत. आणि येणाऱ्या 20 तारखेचा जो काही पेपर आहे या 20 तारखेच्या पेपरला आपल्या या भागावरून किमान तुम्हाला अशाच पद्धतीचे प्रश्न यावेत अशी प्रार्थना असेल. आणि आपला हा जो काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण इथे थांबतोय. नमस्कार, धन्यवाद.